अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करत आहे. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा 29 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी केली गेलेली आहे. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं. गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे. या दिवशी लोक त्यांच्या गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. प्राचीन आख्यायिकानुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे 4 भागामध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. महागुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असेही मानले जाते. असे मानले जाते की बघा, या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगायला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी, पाणी, धान्य, हंगामी फळे, कपडे, धान्य, मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो. तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असते. धार्मिक दृष्टी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाययोजना केल्या जातात. म्हणून तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त 1 वस्तू. ते टाकल्यामुळे आपली कितीही कठीणातली कधी इच्छा नसेल तरी पूर्ण होईल आणि आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडा, शत्रुपिडा, ग्रहदोष, पितृदोष तर इतर होणार आहेत, पण आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे. आपल्या घराची, आपल्या मुलाची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळी टाकायची त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून असेच व्हिडिओ बनवले की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पोहोचेल आणि व्हिडिओ एकही मिस होणार नाही. तर तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यासाठी काळजी घ्या. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे. हे दान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु हा बलवान होणार आहे आणि आपल्या श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी सोबतच गुरूंची कृपासुद्धा होणार आहे. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नानही करायचं आहे. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्रीचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. तसंच आपल्याकडून झालेल्या कळत नकळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे. अंतरणामध्येच आपल्या श्री हरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. यावेळी स्नान केल्याने सौंदर्य, आरोग्य, बल आणि बुद्धी वाढते. तसेच ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने अनेक रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते. जर शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठा. नाही तर तुम्ही जेव्हा आपण आंघोळ करणार त्यावेळेस आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा टाकायच्या आहेत. आपल्याला आंघोळी करत असताना थंड किंवा गरम पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतंच, पण त्याचबरोबर आपल्याकडून झालेल्या कळत नकळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे हळद.
हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने आपल्या कुटुंबातील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच, त्याचबरोबर आपल्याला आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते. तिसरी वस्तू आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे अत्तर किंवा गुलाबजल. अत्तर आणि गुलाबजल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून स्नान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मीची जर आपल्यावर प्रसन्न झाली तर त्या आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तिळाचा संबंध हा आपल्या पितरांशी असतो. तसेच तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो किंवा तिळांच्या सोबत आपण काही प्रभावी उपाय करतो किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील असणारा प्रकारचा पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळतेच. तसेच आपल्याला 1 चमचा गाईचं कच्चं दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. दुधाचा संबंध हा चंद्राशी असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि जेव्हा आपण या आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकतो, स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो, ज्यामुळे आपल्याला सारी शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तता मिळत असते. तर या सर्व वस्तू आपल्याला मूळच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला स्नान करायचे आहे. बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे ते सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचा कोणताही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचं आहे. स्नान करताना आपल्याला आवर्जून 1 प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जल मीन्स निधी गुरु हा स्नान मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ होतो गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचा जल या पाण्यामध्ये समाविष्ट झाल्याने या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रकार पितृदोष, गृहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 जन्माचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचे कल्याण हेच आहे. मनामध्ये इच्छा, अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काही अशाच व्हिडिओसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.